हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या पुढच्या न्यू व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला बोललो होतो की मी तुमच्यासाठी IMP प्रोग्रॅमवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके, तर 4th युनिटवरती ही IMP व्हिडिओ आहे प्रोग्रॅम बेसवर. तर हे मी जेवढे प्रोग्राम देतो ना फ्रेंड्स, तितके जर तुम्ही प्रोग्राम केलात तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की प्रोग्राम कसे क्रिएट करायचे आणि कसे नाही. ओके, तर यासाठी पहिल्यांदा आपण बघून घेऊया की प्रोग्राम कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर फ्रेंड्स, या पहिल्या पार्टमध्ये आज मी तुम्हाला 5 व्हिडिओ घेईन. असे टोटल मी 4 पार्ट आणणार आहेत. जर तुम्ही सपोर्ट केलात तर पूर्ण 4 पार्ट मी तुम्हाला प्रोग्रामचे आणेन, नाहीतर मी तुम्हाला फक्त एकच पार्टवरती स्टॉप करून ठेवेन. ओके, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना जास्तीत जास्त करून शेअर करा. ओके, तर पहिल्यांदा बघा कोणता प्रोग्राम सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो प्रोग्राम असा आहे की राईट अ प्रोग्राम टू यूज लेबल टेक्स्ट फील्ड अँड बटन टू क्रिएट अ लॉग इन फॉर्म. वेन द यूजर क्लिक द बटन अ लॉग इन सक्सेसफुली अनसक्सेसफुली मेसेज शुड बी डिस्प्ले. ओके, सो हा क्वेश्चन समर 25ला विचारला होता, म्हणून हा क्वेश्चन आपण आज घेणार आहोत. त्याचप्रमाणे राईट अ प्रोग्राम टू क्रिएट 3 बटन्स नेम ओके, रिसेट अँड कॅन्सल. आपण प्रोग्राम आज आपण करणार आहोत. परत राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द की इव्हेंट युजिंग की लिस्नर. म्हणजे की इव्हेंटवरती एक प्रोग्राम क्रिएट करायचा युजिंग की लिस्नरचा. राईट अ प्रोग्राम टू क्रिएट द बटन नंबर फ्रॉम 0 to 9 युजिंग फ्लो लेआउट. 0 to 9 पर्यंत नंबर क्रिएट करायचे बटनमध्ये कोणते लेआउटने? फ्लो लेआउटने. ओके, आता पुढे बघा, अजून एक प्रोग्राम आहे फ्रेंड्स की राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट फॉलोविंग आउटपुट. हा आउटपुट पण जनरेट करायचा आहे. ग्रिड लेआउटचा हा आउटपुट तुम्हाला जनरेट करायचा आहे. तर पहिल्यांदा फ्रेंड्स आपण प्रोग्राम बघून घेऊया लॉग इन पेजचा, कारण तो समर 25ला विचारला गेला होता. सिम्पल आहे बघा. त्यांनी काय सांगितलं आहे की काय यूज करायचं आहे आपल्याला फ्रेंड्स? लेबल, टेक्स्ट फील्ड आणि बटन, ह्या 3 गोष्टी यूज करायच्या आहेत. तर मी पहिला इम्पोर्ट केला जावा एक स्विंग पॅकेज ऑल, म्हणजे हा पॅकेज दोन इम्पोर्ट केले. स्विंगचा पण केला आहे आणि AWTचा पण केला आहे. AWT का? कारण इथं आपल्याला इव्हेंट यूज करायचा आहे. इव्हेंट यासाठी कारण की आपण ॲक्शन परफॉर्म करणार आहोत. ओके, तर इम्पोर्ट जावा एक्स म्हणजे स्विंगचं पॅकेज डॉट स्विंग डॉट ऑल पॅकेज. इम्पोर्ट जावा AWT डॉट इव्हेंट आणि ऑल. पुढे बघा काय, पब्लिक क्लास लॉग इन फॉर्म. म्हणजे मी पब्लिकमध्ये क्लास तयार केलेला आहे, लॉग इन फॉर्म नावाचा एक क्लास तयार केला, ओपन केला आणि जी काही आपला सर्व मेन प्रोग्राममध्ये सर्व होतं म्हणजे पब्लिक, स्टॅटिक, वॉइड, मेन, स्ट्रिंग, आर्ग्युमेंट, ह्यामध्ये सर्व तुमचा कोड होणार आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे फ्रेंड? एकदम सोपं आहे. पहिल्यांदा तुम्हाला फ्रेम क्रिएट करायचं आहे. फ्रेम कशी क्रिएट करणार बघा. जे फ्रेम एफ म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला इज इक्वल टू न्यू जे फ्रेम लॉग इन फॉर्म. म्हणजे एक लॉग इन फॉर्मवरती इथं लिहून येईल लॉग इन फॉर्म, असा वरती त्या फ्रेमवरती लिहून येईल. ओके, आता बघा, जे लेबल म्हणजे आता आपल्याला काय क्रिएट करायचं? लेबल यूज करायचं आहे. लेबलमध्ये काय काय असला पाहिजे? युजर नेम, पासवर्ड. ओके, युजर नेम आणि पासवर्ड लेबलमध्ये असली पाहिजे. म्हणून जे लेबल स्विंग आपण यूज करतो आहे, जे लेबल L1 इज इक्वल टू न्यू जे लेबल युजर नेम आणि दुसऱ्याकडे टाकला आपण पासवर्ड. ओके, आता आपण टेक्स्ट फील्ड यूज करणार आहोत. ओके, कारण टेक्स्ट फील्डमध्ये आपण काय करू शकतो? नावं टाकू शकतो, एडिट करू शकतो. टेक्स्ट फील्ड टाकली, जे टेक्स्ट फील्ड T1 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड. हे सर्व सिंटॅक्स कुठून आले हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, आता सर्वांचं आपण काय करतो? ऑब्जेक्ट क्रिएट करून घेते. फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, लेबल आहे, लेबलचे 2 ऑब्जेक्ट क्रिएट केले, टेक्स्ट फील्डचा पण केला. आता मी यूज करणार आहे जे पासवर्ड फील्ड. पासवर्ड फील्डमध्ये तुम्ही पासवर्ड टाकू शकता, न्यू जे पासवर्ड फील्ड. दुसरं आहे जे बटन. कोणतं यूज केलं आहे फ्रेंड्स? जे बटन यूज केलं आहे आपण आणि त्यामध्ये टाकलेलं आहे लॉग इन. म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा ते क्लिक कराल तेव्हा तो लॉग इन क्लिक होईल. जे बटन बी, न्यू जे बटन लॉग इन. एवढा समजला? हा पार्ट आय होप तुम्हाला सर्वांना क्लिअर असेल. आता बघा, हे जेवढे ऑब्जेक्ट आहेत ना त्याचं प्रत्येकाची एक ठराविक साईज ठेवायला लागेल, नाहीतर ते कुठं पण समजा स्क्रीन आहे बरोबर आहे,
तुम्ही साईज ठेवत नाही तर काय प्रॉब्लेम होणार आहे, एक बटन एवढा होईल, एक बटन छोटा होईल, एक बटन मोठं होईल, कुठे पण कोण पण शिफ्ट होईल. तर ती साईज तुम्ही मॅन्युअली काही पण देऊ शकता, एक्झामिनर इतका चेक करणार नाही आहे. ओके, सो बघा, सेट बाउंड सेट बाउंड सेट बाउंड सेट बाउंड मेथडने, सॉरी माय बॅड, तुम्ही काय करू शकता, ऑब्जेक्टची साईज डिफाईन करू शकता, म्हणजे कंपोनंटची. L1 सेट बाउंड, मग पहिले सेट बाउंड केली, L2ची पण केली आहे. पण L1 काय पहिला लॉग इन फॉर्म आहे, सॉरी युजर नेम आहे. युजर नेमनंतर आपल्याला काय पाहिजे, टेक्स्ट फील्ड पाहिजे, बरोबर आहे. म्हणून पहिला हा L1, ओके L1, नंतर मग काय आपण घेतला L2, सॉरी L1 इथे घेतला, पहिला इथे L1 घेतला, नंतर टेक्स्ट फील्ड, नंतर मग परत एक दुसरी लेबल आणि परत एक टेक्स्ट फील्ड, सॉरी हां. तर असं तुम्हाला सेट करायचं, म्हणजे कसा बघा, पहिला हे लेबल, नंतर टेक्स्ट फील्ड, लेबल, नंतर टेक्स्ट फील्ड. समजलं. लेबलमध्ये इथे युजर नेम असेल, इथे लॉग इन फॉर्म असेल, इथे तुमचा पासवर्ड, सर्व क्रेडेन्शियल्स असतील. ओके, एवढा प्रोग्राम समजला. पुढे बघा, आता पुढे काय करायचं आहे, बटनला पण सेट केला आणि शेवटला काय पाहिजे, आपल्याला बटन पाहिजे. ओके, तो बटनचा पण आपण सेट बाउंड क्रिएट केलेला आहे. त्याच्यातमध्ये आपण तुम्ही व्हॅल्यू टाकून द्यायची, 120, 160, 130, ते बघायला इतके येणार नाहीत, तो व्हॅल्यू तुम्ही मॅन्युअली टाकून द्या. आता बघा, ते ॲड करायचे कशामध्ये, फ्रेममध्ये, म्हणजे ॲड L1, ॲड T1, ॲड L2, ॲड T2, ॲड B1, म्हणजे बटनचा ऑब्जेक्ट. ते कशामध्ये सर्व ॲड होणार, फ्रेममध्ये. आता काय झालं पाहिजे फ्रेंड, जेव्हा तुम्ही बटनवरती क्लिक कराल ना, तर ॲक्शन परफॉर्म झाली पाहिजे. ॲक्शन परफॉर्म करण्यासाठी बटनवरती कोणती ॲक्शन परफॉर्म करणार आहात, हा त्यासाठी एक कोड आहे. ओके, तर बघा काय आहे, बी ऑब्जेक्ट ऑफ बटन, बटनवरती जेव्हा तुम्ही ॲक्शन लिस्नर टाकाल, ॲड काय करायचं, ॲक्शन लिस्नर, न्यू ॲक्शन लिस्नर, सिंटॅक्सच आहे. ओके, काय सिंटॅक्स आहे, बी ॲड ॲक्शन लिस्नर, न्यू ॲक्शन लिस्नर. डिलिगेशन्स ऑफ इव्हेंट जर तुम्ही केलं असं तुम्हाला माहिती असेल, कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा, पब्लिक वॉइड. आता बघा, 3 मेथड असतात, ॲक्शन परफॉर्म, प्रेस, क्लिक, रिलीज, हे 3 ऑप्शन असतात. आता मी तो ॲक्शन परफॉर्म क्रिएट करत आहे, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म ॲक्शन इव्हेंट, ई हा काय ऑब्जेक्ट आहे, हा सिंटॅक्सच आहे. हा सिंटॅक्स आहे, जेव्हा तुम्ही डिलिगेशन किंवा इव्हेंट हँडलिंग मेकॅनिझम कराल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. बी ॲड ॲक्शन इव्हेंट, पहिला ॲक्शन लिस्नर ॲड केला, न्यू ॲक्शन लिस्नर, त्यामध्ये काय केला, पब्लिकमध्ये वॉइड नावाची ॲक्शन परफॉर्मची मेथड यूज केली. आता स्ट्रिंगमध्ये युजर इज इक्वल टू T1 गेट टेक्स्ट, स्ट्रिंगमध्ये पास म्हणजे पासवर्ड, T2 गेट टेक्स्ट, म्हणजे T1 काय आहे आपला, टेक्स्ट फील्डचा 1 ऑब्जेक्ट, टेक्स्ट 1 आहे, टेक्स्ट फील्ड आहे, पहिली टेक्स्ट फील्ड आणि दुसरी टेक्स्ट फील्ड. त्याच्यावरती तुम्हाला गेट टेक्स्ट घेतला आहे, कारण की कुठून तरी तिकडे टेक्स्ट तुम्ही इनपुट म्हणून ॲज अ ॲक्सेप्ट करणार म्हणून गेट टेक्स्ट घेतला आहे. ओके, आता लॉजिक समजून घ्या काय. एवढी गोष्ट केल्यानंतर इफ युजर बरोबर आहे, युजरमध्ये काय टाकणार, इक्वल्स ॲडमिन, जर ॲडमिन असेल अँड पास इक्वल टू 1 2 3 4, म्हणजेच तर युजर जर तुमचा ॲडमिन असेल आणि पास अँड दोन्ही कंडिशन अँड ऑपरेटर यूज केला आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील ना, तर जे ऑप्शन पॅन, म्हणजे जे ऑप्शन पॅनवरती एक शो मेसेज डायलॉग झाला पाहिजे की ॲप लॉग इन सक्सेसफुली. ॲप म्हणजे काय, फ्रेमवरती लॉग इन सक्सेसफुली. जर नाही होत असेल तर एल्स काय करायचं, जे ऑप्शन पॅन मीन्स पॅनलवरती शो करायचा मेसेज डायलॉगवरती की लॉग इन अनसक्सेसफुल आणि प्रोग्रामचा एंड. हा तुम्हाला प्रोग्रामचा लॉजिक आहे फ्रेंड्स. ओके, आता पुढे बघा, पुढे काय करायचं आहे, पुढे असं आहे की हा सर्वांमध्ये कॉमन असतो. काय कॉमन असतो, एक सेकंड, हां, तर ॲप सेट साईज 350 250 काय पण टाकू शकता, ॲप सेट लेआउट नल, ॲप सेट विजिबल ट्रू, हा सर्वांमध्ये कॉमन असतो. तर हा प्रोग्राम तुम्हाला इथपर्यंत पुरा समजलेला असेल. नोटबुकमध्ये लिहून घ्या, एक्झामला यायचे खूप चान्सेस आहेत. ओके, आता पुढचं एक क्वेश्चन आहे ना, कोणता, राईट अ प्रोग्राम टू क्रिएट 3 बटन्स नेम ओके, रिसेट अँड कॅन्सल, हा बघून घेऊया.
नंतर मग डेमॉन्स्ट्रेट की इव्हेंट युझिंग की लिस्नर ते पण आपण बघून घेऊ. सर्व क्वेश्चन मी तुम्हाला आन्सर देणार आहे. आता फ्रेंड्स आपण काय करूया माहिती आहे, दुसरा प्रोग्राम बघून घेऊया. काय तर बघा 3 बटन क्रिएट करायचे. त्याच्यामध्ये असला पाहिजे ओके, रिसेट आणि कॅन्सल. सेम आपण काय करणार आहोत, इम्पोर्ट जावा एक स्विंगसाठी स्विंग डॉट स्टार, म्हणजे जेवढे काही स्टारचे प्रॉपर्टीज असतील त्याच्यामध्ये तिला पॅकेज थ्रू, आणि इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार, म्हणजे जेवढे पण ॲपस्ट्रॉ टूलचे प्रॉपर्टीज या पॅकेजमध्ये येतील. मी काय केलं, सिम्पल क्लास तयार केला, बटन्स डेमो नावाचं. तुम्ही तर काही पण तयार करा, अंतरा घ्या, प्रथमेश घ्या, काही पण घ्या. नंतर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. ओके, आपण काय केला, मेन फंक्शनमध्ये सरळ आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा फ्रेम क्रिएट करणार आहे, जे फ्रेम एफ इज इक्वल टू न्यू जे फ्रेम, आणि ते काही पण तुम्ही नाव देऊ शकता की बटन प्रोग्राम, रिसेट प्रोग्राम, कोणता पण काही पण फ्रेमला नाव देऊ शकता तुम्ही तुमच्या. ओके, आता मी आता इथे लेआउट सेट करणार आहे. तर मी घेतला सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट. ओके, सेट लेआउट केली आणि कोणती केली, फ्लो लेआउट करायची आहे. मी तिथं फ्लो लेआउटचा यूज करत आहे. ओके, कोणती पण समजा तुम्हाला डिफॉल्ट लेआउट तयार करायचं आहे तुम्ही फ्लो लेआउट करू शकता. जर तुम्हाला सांगितलं नसेल फ्लो कोणती लेआउट करा तर फ्लो लेआउट करा. पण ही लेआउट तुम्हाला कशामध्ये सेट करायची आहे तर फ्रेममध्ये, म्हणून एफ फ्रेमच्या ऑब्जेक्टमध्ये एफ डॉट सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट. ओके, आता बघा एफ, आता हे फ्रेममध्येच मला ॲड करायचे आहेत. काय ॲड करायचे आहेत, पहिला ॲड करायचं आहे बटन, दुसरा बटन ॲड करायचा आहे, तिसरा बटन ॲड करायचं आहे. सिम्पली मी काय केला, एफ ॲड न्यू बटन ओके, एफ ॲड न्यू बटन रिसेट, एफ ॲड न्यू बटन कॅन्सल. असा सिम्पलसा मी ते लॉजिक दिलं आहे. जर तुम्हाला हा डिफिकल्ट वाटत असेल तर पहिल्यांदा काय करा, पहिल्यांदा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्या, जे बटन B1 इज इक्वल टू न्यू जे बटन ओके. प्रत्येक बटन क्लिक करा आणि मग त्या बटनचं इथं ऑब्जेक्ट इथं ॲड करा. म्हणजेच B1 घ्या, तिथं B1 ॲड करा, इथं B2 ॲड करा, B2 करा. पण मी छोटं सिम्पल तुम्हाला वेळी करून दिलेलं आहे. नंतर सेट साईज 300 200, सेट विजिबल ट्रू. ओके, हा इतका समजला. हा एकदम खूप सिम्पल प्रोग्राम होता. ओके, पुढचा प्रोग्राम बघा तुम्हाला कसा करायचा आहे. आता की इव्हेंटवरती आणि की लिस्नरवरती तुमचा प्रोग्राम विचारला तर तुम्ही कसा करणार आहात. की इव्हेंटचे 3च मेन बेसिक आहेत, की प्रेस, की रिलीज अँड की टाईप. हे तुम्ही डेलिगेशन्स ऑफ द मेथडमध्ये शिकलेलं असाल. ओके, आता बघा इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग ऑल कंपोनेंट्स परत सर्व सेम केला. इव्हेंट इथं यूज केला आहे कारण की मला ॲक्शन परफॉर्म करायचे आहेत. इव्हेंट की इव्हेंटचा प्रोग्राम यूज करायचा आहे म्हणून. पब्लिक यूज केला क्लास, त्याला यूज केला क्लास एक यूज केला, एक्सटेंड केला फ्रेमला. ओके, आता मला इथे कसा करायचं बघा, क्लास फक्त क्लास तयार करायची नाही तर क्लास करायचा आहे, एक्सटेंड फ्रेमला करायचा आहे आणि इम्प्लिमेंट करायचं आहे की लिस्नरला, कारण मी ते की इव्हेंट की लिस्नर यूज करायचं आहे म्हणून. ओके, आता बघा इथे मी स्टार्टिंगला जे टेक्स्ट फील्डचा एक ऑब्जेक्ट करून घेतला TF म्हणजे टेक्स्ट फील्ड. की डेमो नावाची एक मेथड यूज केली, TF इज अधिकल न्यू टेक्स्ट फील्ड. हा इथे न करता तुम्ही डायरेक्ट इथे घेतला असतं ना, जे टेक्स्ट फील्ड TF इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड, तरी पण चाललं असतं. ओके, आता TFने सेट बाउंड केला म्हणजे तिची ठराविक साईज सांगितली किती आहे ती, नंतर तो ॲड केला TF. ओके, आता ॲड केल्यानंतर काय करायचं बघा, TF ॲड की लिस्नर 30, सेट साईज, सेट लेआउट, सेट विजिबल हा सर्वांकडे कॉमन असतो. हा इतका कोड तुम्हाला समजलेला असेल. ॲड केला फक्त, नंतर हा सर्व सेमच आहे. ॲड की लिस्नर दिस हा कॉमन असतो प्रोग्राममध्ये जेव्हा तुम्ही की इव्हेंट यूज करता तेव्हा. सॉरी फ्रेंड्स. हा, आणि मग त्याच्या पुढे काय होईल बघा, त्याच्या पुढे अशी गोष्ट होईल की जेव्हा तुम्ही ॲड केल्यानंतर 3 मेथड असतात, की प्रेस, की रिलीज, की टाईप. तिन्ही पण लिहून घ्यायचे. पण आपल्याला की प्रेस झाल्यानंतर सांगायचं की काय होणार आहे. तर की प्रेस झाल्यानंतर काय कोणता इव्हेंट ओकर होणार आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन की प्रेस. ओके, सो हा की प्रेस नावाची मेथड आहे. आणि जेव्हा की रिलीज केली जाईल त्याला आपल्याला कायच कोणती मेथड घ्यायची नाही म्हणून डिफॉल्ट की टाईप पण डिफॉल्ट. याच्यामध्ये की इव्हेंट ई हा सिंटॅक्स आहे. तुम्ही जेव्हा डेलिगेशन ऑफ मेथड किंवा इव्हेंट हँडलिंग बघा ते तुम्हाला समजून जाईल. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट न्यू की डेमो नावाचा आपण छोटासा ऑब्जेक्ट तयार केला. प्रोग्राम फिनिश. नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. ओके, आता पुढे बघा कोणता प्रोग्राम आहे, बटन करायचा आहे 9
बटन्स यूज करून. सेम करायचं बघा. जावा एक्स AWT क्लास तयार करायची, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. फ्रेम तयार करायची, फ्रेममध्ये लेआउट सेट करायचा, न्यू फ्लो लेआउट आणि बटन क्रिएट करायचे. तर फ्लो आउटचं एफ आहे, डायरेक्ट ॲड करायचं. एफ ॲड न्यू बटन 0, न्यू बटन 1, न्यू बटन 2. प्रत्येक असे किती वेळा करायचे? 9 बटन ॲड करायचे. आता 9 बटन ॲड केल्यानंतर एफ सेट साईज आणि सेट विजिबल ट्रू. झाला प्रोग्राम फिनिश. ओके. आता बघा फ्रेंड्स, हा क्वेश्चन आला होता ग्रीड लेआउटचा. तो ग्रीड लेआउट कशी क्रिएट करायची ना, तो पण बघून घेऊया. सिम्पल वे सांगतो. इम्पोर्ट जावा एक्स स्विंग 1, इम्पोर्ट जावा एक्स AWT करा, क्लास तयार करा, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंटमध्ये फ्रेम तयार करा आणि त्या फ्रेममध्ये टाका ग्रीड लेआउट. ओके. ग्रीड लेआउट केल्यानंतर काय करायचं आहे? मला टोटल किती बटन्स पाहिजेत फ्रेंड्स? 5 बटन पाहिजेत, बरोबर आहे. मग प्रत्येक वेळेला बटन क्रिएट करत बसत नाही. मी फॉर लूप यूज करतो आहे. इंटिजर I = 1 म्हणजे 1 बटनपासून सुरुवात झाली पाहिजे. लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे 1 2 3 4 5 बटन मला पाहिजेत. लेस दॅन इक्वल टू 5 I++. एफ ॲड फ्रेममध्ये ॲड करा, न्यू जे बटन बटन प्लस I. ओके. बटन त्याच्या टेक्स्ट आला पाहिजे आणि प्लस I. एफ सेट साईड सेट विजिबिलिटी. आता एवढाच तुमचा सिम्पल प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. हा पार्ट 1 आहे. आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट्समध्ये खूप सारे हार्ट्स आणि खूप सारे थँक्यू सर बोलून टाका. मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की घेऊन येईन, पार्ट 2 घेऊन येईन. त्याच्यामध्ये पुढचे 5 प्रोग्राम मी एक्सप्लेन करीन, जर लवकर केला तर, नाहीतर नाही. ओके. बाय बाय फ्रेंड्स. सबस्क्राईब करायला विसरू नका.